भावाले आणि मानकोली असा सामना आपण पाहतोय फर्स्ट राऊंड मधला सामना असेल 4 षटकांचा। चला UTC लाईव्ह आणि भावाले संघ हा इथे मात्र दर्शन दादांच्या एक कॉलवर इथे मात्र आलेला आहे आणि टीमचे ते पुरस्कर्ते आहेत। तर दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळेल। आणि मालिकावीरसाठी सर्वांचे क्षणचित्र ज्याच्यामध्ये आपण पाहतो नेहमीच पिक्चर सिटी तो मात्र LED TV आणि बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी थंड थंड हवा लागण्यासाठी कूलर आहे आणि बेस्ट फिल्डरसाठी पायामध्ये पॅरागॉन चप्पलच्या ऐवजी मस्तपैकी शूज आहेत। आणि हर्षिका 11 भावाले हा संघ इथे खेळतोय अगेन्स्ट मानकोली संघाच्या। सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या। एक षटक सर्कलचा फेकला जाईल। पंच आपण पाहतोय सचिन दादा आणि विनोद पाटील असे 2 पंच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये। रिस्पेक्टिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय। TDPL मध्ये आयकॉन प्लेयर योगेश असं आम्हाला भावेश सांगतात। जबरदस्त कामगिरी पाहायला मिळेल आज मात्र कुठला संघ इथे मात्र पुढे सरसवणार। काय रे ओ पाजी हर्षद मडवी यांना आपण पाहतोय। निरुल दमदार आवाज पहिला चेंडू पडलाय पहिला चेंडू भिरकावून दिलाय पंचांच्या डोक्याच्या बळावर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय। इथे मात्र दुसरीचा प्रयत्न परंतु नकार एक धाव मिळतोय। सुंदर सुरुवात पाहायला मिळाली। धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। आम्हा 2 मिनिटात तुम्हाला कॉमेंट्री करतो नंतर फोन करतो। षटकातील पुढचा चेंडू पडलाय अप्रतिम चेंडू आणि आता मात्र चेंडू मात्र भिरकावून दिलाय। सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी आलाय हा अरंद कार्पेट चौकार। असं वाटलं होतं की चेंडू आणि स्टंपचा संपर्क होतोय का परंतु टॉपेज घेऊन जातो चेंडू। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय। अप्रतिम दोन्ही संघ तेवढे तुल्य मूल्य आहेत। दोन्ही संघ एकमेकाला गवसणी घालल्या विजयासाठी गवसणी घालल्या आणि UTC लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचं पूर्ण कव्हरेज जबरदस्त क्वालिटी पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय। इथलीच लाईव्ह आहे आम्हाला कधी मिळत नाही लागली तर नक्की संपर्क करेन। पंच मात्र सकाळपासून दमदार निर्णय अचूक लेखणी आणि उत्तम कामगिरी करतोय तो मात्र आमचा स्कोरल 7 धावा धाबलकावर। 9वीला नक्की तुला 80 ते 85% भरणार आणि हँड रायटिंग बघला आमच्यापेक्षा भारी आहे।
काय झालं मला एक प्रकारे आहे तो मात्र हर्षिका 11 मानकोली विपक्ष त्यांना फाईट करतोय तो मात्र हर्षिका 11 भावरला आणि मानकोली क्षमा असावी. पुढचा चेंडू टॉपेज घेऊन जातो थर्डमॅन रिझनला. बघूया क्षेत्रक्षक वेगाने येतो इथे मात्र शर्यत लागली आणि यशस्वी होतोय तो मात्र शर्तीमध्ये चेंडू आला ह्याच संख्या अपकार लागली ती मात्र 15 धावा बिनबाद 15. 4 षटकांचा वाजवी खेळ पाहायला मिळेल आज मात्र. समालोचकाच्या दुनियेमधील एक जबरदस्त समालोचक बाला पाटील साहेब या एरिया मधला स्टँडर्ड लेवलचा एक दमदार समालोचक त्यांच्या समेत आम्हाला बसण्याचं भाग्य जे आयोजकांनी मिळवून दिलंय. मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला सर्वांना. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीनुसार सागर पाटील आज रायगड ठाण्यामध्ये आहे, तसाच माणगावमध्ये पण चाललाय 10 तारखेला प्रमुख पाहुणे म्हणून. जस्ट आताच कॉल झाला, भाऊ तुम्ही फ्री आहात का? मला तुमच्यासाठी काय पण. आता आपण पैशाचा नाही प्रेमाचा भुकेला आहे, तुम्ही फक्त बोलवा आपण पोहोचणार. काय घेऊन आलास काय घेऊन जाणार द्या माया प्रेम मिळेल अपार. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर बिनबाद 15 आणि गोलंदाजीचं परिवर्तन गोलंदाज आलाय तो मात्र नवीन सौरभ. सौरभ म्हटलं की इंडियन कर्णधार सौरभ गांगुली लेफ्ट हँड फलंदाज. इंग्लंडला हरवल्यानंतर स्वतःचा टी शर्ट काढला होता, बास्टर बास्टर असा दाखवला होता, परंतु जबरदस्त खुन्नस होती ती. बघूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू डाकुरा फलंदाज मध्ये डोकेदुखी आणि एंड बदललं गोलंदाजाने आपलं. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. डेट चेंडूवर पुन्हा एकदा गोंदाच्या मोठ्यावर. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. चेंडू जातो मात्र सीमारेषेकडे. 55 इशारा 4 धावेचा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलकार धावा लागतात 4 ने वाढून टोटल स्कोर 19. धावा धावफलकावर षटकातील पुढचा चेंडू आणि इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलं. पहिले सेपल झाले होते, चेंडूला बघितलं आणि बॅट मात्र आपली फिरवली पण सक्सेसफुल झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकार लागली ती मात्र 20. 4 षटकाचा सामना दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाज सौरभ आलाय, फलंदाज मात्र आपलं काम चोख बजावतात. फलंदाज योगेश आणि दुसरा आहे तो मात्र सूरज. सूरज केने. केने म्हटलं का एकदम फेमस संघ आहे इकडचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. गोरसेचा भावेश पवार, पवन केने. काय जबरदस्त कामगिरी आहे या एरियामध्ये. सर्व विभागामध्ये एक एक प्लेअर अतिशय दमदार फॉर्म मध्ये आहेत, भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि ठाणे जिल्हा धनानून सोडलाय. षटकातील पुढचा चेंडू. ग्रासलेट असणारे ग्राउंड पाहतो आपण. सुंदर असं मैदान आहे, देवी देवान मैदान, कुठेही डिक्लेअर नाही, कशाही प्रकारे तुम्ही फलंदाजी करू शकता. षटकातील पुढचा चेंडू. सौरभचा चेंडू मात्र पॉइंट क्षेत्राकडे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक गेलाय आणि संघाची धावसंख्या पुढे सरकली. टोटल धावसंख्या धावफलकार बिनबाद 22.
22 धावा धापलकावर. या षटकातील काजूंचा खेळ शेष असेल. गोलंदाज आपण पाहतोय सौरभ. सुंदर कामगिरी योगेश आणि पंचांचा खरंच इशारा. अवंत धावसंख्या संघाची धावसंख्या अवंत स्वरूपामध्ये 1 ने पुढे सरकले. 23 धावा धापलकावर. दमदार सुरुवात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्राकडे आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो बघूया. त्याला चकून चेंडू जातो मात्र सीमारेषेकडे आलाय. पंचांचा इशारा. 4 धावेचा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 27 धावा. ओटुडीचे एक मिनिट और होते और होते बॉल किती शेवटचा बॉल आता. अप्रथम चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू येतोय. आपण पाहतोय आज मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांचा वाढदिवस आहे तो मात्र प्रणव भोईर आणि ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय ते मात्र हर्षिका 11 भावाले. त्या दिदीचं इथे आगमन झालेलं आहे. सरस स्वागत. आणि इथे बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. अतिशय चेहरा स्मित हास्य बघा. बाय कशी आहे? बरे आहे ना? स्कोर झाला तर मात्र 28. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया. आणि दिदीचा इथं आगमन झालेलं आहे. जिच्या नावाने संघ खेळतोय तर मात्र हर्षिका 11 भावाले हा संघ खेळतोय. दर्शन दादाने स्पॉन्सरशिप केलेला हा संघ. UTC लाईव्ह दमदार लाईव्ह अप्रतिम. चेहऱ्यावर बघा सुमित. सुरेश गायकर या UTC लाईव्हचे मालक आहेत. जर तुम्हाला लाईव्ह हवे असेल तर संपर्क करा. अतिशय माफक दरामध्ये लाईव्ह मिळेल. आणि हळद साखरपुडा लग्न वरातीसाठी DJ हवा असेल तर संपर्क करा. जबरदस्त आवाज. दरम्यान पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आलाय रोहित. ते मात्र पंच दादा नोबल आहे ना. आणि हा टोटल 7 धावा. आणि पुढील चेंडू असेल मात्र फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज. फ्री 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 हिट. पस्तीस आणि 35 धावा दाबलकावर झाल्यात. षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र चपराक लगावले. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिला. 1.7 6 रन. चाळीस धावा दापलकावर. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला निलू फुले पाहायला मिळतील स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. जज करतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता मात्र झेल पकडलाय. कॅच कोणी घेतली नाव सांगा.
धन्यवाद. धीरज माली जबरदस्त. प्रॉब्लेम काय आहे, हा मॉनिटर आहे ना तो डायरेक्ट दादा असा समोर आहे ना, एवढा आवाज आहे कानाला एवढा इफेक्ट येतो ना, काय बोलतात काय समजत नाही. दमदार आवाज आहे. स्ट्राईक 320च्या स्ट्राईकने 32 आणि टोटल धावसंख्या 41 धावफलकावर. जबरदस्त कामगिरी. आवाज मात्र दमदार आहे. या ठाणा एरियामध्ये काय त्रास नाही. खरोखरच आयोजनाचं कौतुक करावं लागेल. षटकाधिपतीचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुकाण्याचा फिरता. इथे मात्र यष्टीरक्षक सगळा दरम्यान सगळा आणि चेंडू जातोय अर्ध कार्पेट ब्लॅक स्किनला स्पर्श करण्यासाठी आला हा चौकार. बघा दादा, या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पण तिसरं षटक चालू असताना 45 धावा आतापर्यंत झाल्यात. दमदार अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा सुरेखरित्या चेंडू घेऊन गेला बॅट टू द बॉलर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येतो आणि पुन्हा एकदा आला हा अरंत कार्पेट चौकार. संघाची धावसंख्या धबका लागतोय 49. आहे परंतु इथे बघूया वेगाने क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केले. तिसरीसाठी प्रयत्न करतात परंतु नकार. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धापलका लागले ती मात्र 2 ने वाढून 51 धावा धापलकावर. बघूया आमचे भावार्थ पाटील घैसर पिंटू भोईर यांच्या गावातील आमचा स्कोरल. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. 55 इशारा बाकी आहे आणि दमदार षटकार 6 धावा आणि 6 धाव्याने स्कोर मात्र पुढे सरकला. स्कोर गार्डवर स्कोर झाला तो मात्र 57 धावा. एक विशेष निवेदन आहे. या आमच्याकडे पहिला एअरपोर्ट नव्हता त्यावेळेला ही टाटा लाईन होती. आता तुमच्याकडे टाटा लाईन बघायला भेटते. पण इथे मैदानामध्ये एक वृक्ष म्हणजे जो आपल्याला सावली देतोय त्या झाडाच्या पत्त्याला म्हणजे पाल्याला जरी चेंडू लागला तरी षटकार दर्शवला जाईल याची नोंद घ्या असं आयोजकांनी आम्हाला सांगितलंय. आणि धन्यवाद. एका बाजूला टाटा लाईन अतिशय करंट आहे. 440 पेक्षा जास्त व्होल्ट आहे तिला. डायरेक्ट इथे थांबूच शकत नाही तुम्ही एवढा जबरदस्त स्पीड आहे. अरे वायफाय पेक्षा फास्ट नेट आहे त्याला. बरोबर ना. आणि एक महत्वाची सूचना करतोय. ज्या वेळेला इन्व्हर्टरचं पाणी संपतो ना त्यावेळेला जर लाईट गेलेली असली ना आपल्याला वाटलं इन्व्हर्टर बंद आहे आपल्याला काय होणार नाही. सर्वात डेंजर शॉक लागतो तो. तर सांभाळून काम करत जा. 57 धावा टोटल झाल्यात आणि आता मात्र शेवटचा षटक हाताळतोय मात्र बॉलर्स ऋषी. आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे स्वप्नील भाई.
आता याच्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. आमचे स्वप्नील आयोजकाच्या भूमिकेमध्ये जबरदस्त आयोजक आहेत. आयोजकांनी खरोखर प्रचंड मेहनत घेतली. ओ काय जबरदस्त टेक्निकल टायमिंग बघा. फक्त बॅट फिरवली, जज केलं, टेक्निकल शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा पार आला. हा दमदार चौकार. ला 61 61 धावा. 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक चालू आहे ऋषी भैर्याचा. वा सुंदर चेंडू पंच, अतिशय तीक्ष्ण पंच पाहायला मिळतात. दमदार आयोजन आहे. थोडा आवाज दे ना दादा. इकडे ज्यावेळेला गाणं लावशील ना त्यावेळेला फक्त आवाज कमी कर. मॉनिटर राहू दे माझ्याकडे, काय प्रॉब्लेम नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रतिम खेळ पाहायला मिळालाय. 4 षटक आपण पाहतोय. दमदार कामगिरी. एका बाजूला भावाले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानकोली. हर्षिका 11 भावाले आणि मानकोली असा सामना आहे चालू आहे पहिल्या फेरीतील पुढचा सामना चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार प्यार. इथे मात्र झेल होते की काय बघूया. आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता फलंदाज होतोय झेल. बा दुसरा झेल घेतोय क्षेत्ररक्षक रोहित. आणि तुमचं नाव काय? आदित्य. नाव आडनाव माने. आदित्य माने 12वा खेळाडू. सॉरी आदित्य माली 12वा खेळाडू तो मात्र. आणि तुमचं नाव काय? दोघांची नाव घे. कारण तर 12व्या खेळाडूचं नाव का घेतोय? ज्या वेळेला 12व्या खेळाडू एखाद्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज किंवा एखाद्या पारितोषिक मिळतो ना, त्यावेळेला 12व्या खेळाडूचं नाव जर आम्हाला खेळाडूंची नाव माहीत नसली तर काहीच भेटणार नाही. आपण पॅनल्टी लावतो. 2 धावेची टी शर्ट ट्रॅक शूज नसले तर 2 धावांची पॅनल्टी. 12 खेळाडू नसला तर पॅनल्टी. बरोबर आहे ना? प्रत्येक ठिकाणी हा नियम गरजेचा आहे. धीरज आणि आदित्य असे 2 खेळाडू 12वे आहेत. दोन्ही टीमचे. मानकोले आणि भावाले या संघाचे. वा ब्लॉकाचा मारा. ब्रह्मास्त्राचा वापर. पुन्हा एकदा चेंडू आलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र फेकी जबरदस्त आहे. अनुभव, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, एक्सपिरियन्स, द बेस्ट टीचर. सर्व यंग टॅलेंट आहे याच्यामध्ये. अनुभवाची थोडीशी शिदोरी कमी आहे. वा परंतु गोलंदाजीचा काय टप्पा, अचूक नियंत्रण आहे टप्प्यावर. सुंदर अशी गोलंदाजी. तर आमच्या समेत स्कोरल जे बसलेत भावार्थ याला आम्ही एक प्रश्न विचारतोय. इंडियाचा खेळाडू चेतन शर्मा यानं ज्यावेळेला हॅट्रिक घेतली होती तर त्यावेळेला पहिला स्टंप कुठला घेतला होता, दुसरा स्टंप विकेट बोर्ड घेतले होते तिने पण. तर तिने कसे विकेट घेतले होते ते मला जरा सांग. आणि तुझ्या कारकिर्दीमध्ये असा कुठला खेळाडू आहे या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असू द्या, ठाणेमध्ये असू द्या आणि इंटरनॅशनल, तुझा आवडता खेळाडू कोण आणि तुझा आवडता समालोचक कोण या एरियामधला? 1 मिनिट सर, थोडंसं आपण बर्थडे प्रथमतः सेलिब्रेट करू. चला वैदेही हर्षिका 11चे सर्व खेळाडूंनी यायचे. कमिटी मेंबर्स आहेत. आपण बर्थडे सेलिब्रेट करू प्रथमतः. चला हर्षिका आणि प्रणव याचा वाढदिवस. प्रणव आज तुमचा खास दिवस आणि त्याचाच ना वाढदिवस. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जगदंबचरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही एकविराचरणी प्रार्थना. चला यायचं सर्व कमिटी मेंबर्स या. मानकोली संघ देखील इथे आलेला आहे. बऱ्याचशा गप्पा झाल्या आमच्या 12 मॅन बरोबर. नाही खावाला पण त्यांना आम्ही देऊच.
आपण बर्थडे सेलिब्रेट करू. प्रणवचा आपण बर्थडे सेलिब्रेट करू. नरेश जाधव आणि महादेव गायकर साहेबांचं आगमन झालंय. चला लवकर लवकर प्रणवचा आपण बर्थडे साजरा करायचा. चला या लवकर कमिटी मेंबर्स लवकर या. नाही केक फ्रीज मधनं काढल्यानंतर मिल्ट होऊ शकतं लवकर. जतीन माळी, प्रणित माळी. जतीन म्हणजे आमच्या भाच्यांचे मित्र देखील आहेत, प्रणय म्हात्रेचे. चला या बेटा या, आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. नाही तुमचा पाहुणचार केला तर आम्ही भेवंडीत आलो तर आमचा पाहुणचार होईल ना. चला घ्या. जतीन माळी देखील आले आहेत. स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू. तर धावा झाल्या. धावफलकात आपण पाहू शकता पहिलं सत्र संपलंय. भावाले सगळे 63 धावा केल्या. 64 धावांचं लक्ष धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहूया. जतीन या आमच्या बाजूला यायचं तुम्ही. जतीन माळी. बरेच जतीन सांगितले की बाळू पाटील आम्ही पावसाळ्यात बऱ्याच वेळा इकडे मॅचेस खेळल्या. नाही तर ब्रिज झालाय त्यामुळे या गावांना जवळ झाला. आता डोंबोली असेल, मोठा गाव असेल, सागाव असेल, सर्व जवळ जवळची गावं झालेत. चोळेगाव असेल, खंबालपाड असेल, सर्व जवळ गावं झाले. फक्त ब्रिज क्रॉस करायचं. ब्रिजच्या त्या साईडला गेलं तर आम्हाला वेला, सुरई, फाटाला, अलिमघर, अंजूर, भोरोडी सर्व गावं भेटतात. चला चेंडू चेक करायचे. नाही तर क्रिकेटच्या माध्यमातून संबंध पहिल्यापासून जपले जातात. आता मला वाटतं संबंध नातेवाईकांमध्ये पण जपले जातील. पहिला तिकडले आपण नातेवाईक म्हणजे जमवायचं नाही सोयरे की आता जमवतो. आता आमचे जावई देखील सुनील घरात आहेतच अंदूरचे. आमचे साडू देखील आहेत हवे दिव्याचे. घ्या सर्वांनी केक खायचा आहे. जतीन घ्या. नाही घ्या घ्या. खायला नाही नाही बोलायचं नाही, पाहुण्यांनी खायचं. नाही तुम्ही बोला खावाला तर खावाला येईल आपल्याला. स्ट्राईक केला विनीत. काय जबरदस्त खेळ केला होता. TDPL मध्ये ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये विनीत माळी. तर माधव गायकर साहेबांचं आगमन होतोय, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. विनीत माळीने जबरदस्त खेळ केला होता. TDPL मध्ये आपण मित्र अवप मारुती वैकुंठवासी आपण मित्र मारुती लक्ष्मण क्रीडांगण मैदानावर TDPL ला 60 धावा. शाहू मामा आलेत बघा. चॉकलेट बॉय. चॉकलेटचा ज्यांच्याकडे साठा आहे. जतीन माळी बघा या काकांकडे नेहमी चॉकलेट. सर शाहू दादा या. आमच्या जवळ पाहुणे देखील जॉईंट आहेत बघा मानकोलीचे. जतीन माळी देखील आमच्या आता खूप चांगले मित्र आले. जतीन स्वागत आहे तुमचं डोंबोली नगरी विभागामध्ये. गोलंदाजी मार्कवर भावाले संघाच्या माध्यमातून पहिलं षटक करते. नवनाथ येतोय. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता या बेला विनीत माळी 16च्या सरासरी धावा करायच्या. 64
वैभव माळी माळी कंपनी मैदानावर आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन आला यावेळेला. नवनाथ आलाय. चला सामना सुरू करायचा, स्पीड अप करायचा. विनीत माळीसारखा जर बॅटर इथून खेळला तर धावा होतील. नवनाथ, ओ पहिला चेंडू हवेमध्ये, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. झेल ड्रॉप. प्रयत्न केले होते, जीवदान कोणाला मिळतं? विनीतला मिळतोय. जीवदान नेहमी आपण मिळले ना जतीन माई, जीवदान क्रिकेटमध्ये फार मागात पडतात. 2 धावा धावफलकाती लागल्यात. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. वैदई हर्षिका 11 आयोजितापर्यंत वाकलन ट्रॉफी 2025 दमदार आयोजन आपण पाहतोय. नवनाथ, विनीत, ओ चांगला चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू, सन्मान दिलाय, बॉटमॅनचा वापर केलाय, डायरेक्ट हिट केलाय यावेळेला. बॅटर बाद, संवाद मधला स काढला आणि बॅटर इथं धावबाद झाला. खेळ मिळवले ते. वैभव माळी दुर्दैवरित्या बाद झाला. संवाद मधला स काढला आणि वैभव सारखा बॅटर धाव बाद झाला. टॉस साठी यायचे सुरयानी करावे. चला लवकर टॉस साठी या. सुरई आपण पाहिलं तर अजून एक संघ त्याच विभागातील बघायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, शॉर्ट लाईनचा चेंडू, तो वेग प्रचंड होता. एकच धाव मिळते ते आपण तर बायच्या स्वरूपात. संख्या 3. सुरई आणि करावे संघ टॉस साठी या. 4 षटकांची मॅच. आता वेळ नकोय कारण 2:30 वाजल्यात. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सौरभला आपण पाहू शकता. भोईर फुलटॉस आहे, डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला मिड विकेटला, वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पायाने चेंडू अडवलाय. सूरज आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जितकं मोठं नाव आहे ना तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. धावसंख्या धावफलका त्याकडे पाहू शकता यावेळेला. 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलका त्याकडे पाहू. 3 घेतल्या का? 3 घेतले. धावसंख्या धावफलका ती 6 धावा. साकेला विनीतला आपण पाहू शकता. नवनाथ राईट आर्म ऊर्ध कटा मारा करतोय. ओ फुल टॉस आहे. विनीतला अशा प्रकारचे चेंडू टाकले तर त्याच्यावरती प्रहार होईल आणि त्याला पाठवून दिलं यावेळेला मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. जोपर्यंत आहे तोपर्यंत मानकोली संघाला आशा असणार का हा बिग बॅटर असा ना खूप नाव झालं. तर या 2 बॅटरांचा मी तर म्हणेल अजून मी त्याला घेईल. आर्यन भोईर असतील, हवे दिवाचे, विनीत माई सातत्याने डोंबोलीत क्रिकेट खेळायला येतात आणि खूप चांगला क्रिकेट बघायला मिळाल. रबर बॉलच्या माध्यमातून असून टेनिस बॉलच्या माध्यमातून असो. जेव्हा तुम्ही गावाच्या बाहेर जाल ना जतीन माई तेव्हा तुमचं नाव होईल. तुम्ही सांगाल मी गावात भरपूर षटकार मारतो पण बाहेर आल्यात मला 2 धावा नाही करतायत. ते महत्त्वाचे नाहीत. बाहेर येऊन तुम्ही करा काम. आज विनीतने ते काम केलंय. नवनाथ राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. ओ ऑन साईडला टर्न केला. यावेळेला बॅटची काढा घेतली होती. 1 धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 64चं लक्ष असताना 13 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अजून 51 धावांची गरज आहे म्हणजे 17ची सरासरी धावा करायच्या आहेत. विनीत माळी सरकारचा बॅटर थांबला तर त्या धावा करेल तो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे. पण वैभव सारखा बॅटर लवकर बाद झालाय. ऋतिक माळी देखील अजून यायचा बाकी आहे. माळी कंपनी भरपूर आहे. तसं भोपारा गावामध्ये माळी कंपनी, तसं आपण बोलले तर मानकोलीमध्ये देखील माळी म्हणजे यशपाल माळी देखील एक जबरदस्त क्रिकेटर. मला वाटतं टग्या कदाचित खेळतं का नाही काय माहिती. आता आहे का तकदीर उर्फ टग्या. आणि अजूनही आम्हाला मॅच आठवते. आज याच बाजूच्या गावात शिरडूनच्या मैदानात काय बॅटिंग केली होती तकदीरने. लाजवाब बॅटिंग. तकदीर जबरदस्त खेळाडू, सिनियर खेळाडू आहेत म्हणजे तकदीर, यशपाल. गोलंदाजी मार्फत सूरज खेळणे आलाय.
करावेचे कॅप्टन आणि सुरईचे कॅप्टन टॉस साठी आता वेळ नकोय. 13 धावा धावफलकाती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सूरज सायकलला विनीतला आपण पाहू शकता. विनीत माळी आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच बघायला मिळते. चांगले दोन खेळाडूंमध्ये कॉन्टेस्ट. सूरज आपण पाहू शकता. बालेगाव एनकडून स्ट्राईकला विनीत. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन द टोसच्या मात्र स्क्वेअर कट बघायला मिळाले यावेळेला. पाठवलं थर्डमॅनच्या डोक्यावरनं. अप्पर कट खेळायची होती पण तसा चेंडू मिळाला नव्हता. त्यांना टायमिंग तेवढं चांगलं झालं तर चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. विनीत प्रयत्न करतोय. धावसंख्या 17 आपण पाहू शकता. सूरज पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द गेटनं मारा करतोय. साकला विनीत. हो शप्पल झाला. इम्प्रूव्ह आज स्ट्रोक बनवलाय. पाठवलाय चेंडूला यावेळेला फाईन लेग सीमारेषा पार. पंचांच्या आकाशा समान षटकार. जतीन माई आम्हाला सांगतायत की अजूनही आमचे बरेचसे खेळाडू नाही आहेत. काय हरकत नाही पण जे खेळाडू खेळतायत ना आतापर्यंत विनीत जबरदस्त बॅटिंग करतोय. सूरजवरती आक्रमण चालवलं आहे. अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आठवतं. संकट समय तुम्ही शत्रूवरती अशा भागात तुटून पडा. जिंकला तर इतिहास, हरला तर इतिहास. सूरज विनीत. ओ फटका चांगला यावेळेला उडवलाय हेलिकॉप्टर. चेंडू गेलाय लॉंग ऑफ सी मार्शा पार. षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. धावसंख्या 29. ना कद बडा ना वक्त बडा. मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. आता विनीत मुसीबत मध्ये थांबलाय. सूरज विनीत. ओ पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर ना. वॉटर शॉट. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. सी मार्शावर चौकार. बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. ना आता बघा चितींच्या देखील थोडासा चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. कारण गावचा संघ खेळतोय ना. त्यांनी मारलेत मग आमच्यानी का मारायचं नाही. आले मॅच मध्ये वापसी केली सूरज. ओ पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. बॉल दिसतोय. काय बॅटिंग करतोय. जरा बॅटिंग आवडलीच नाही. मिनीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. 39 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आक्रमक बॅटिंग विनीतनं आपण पहिले याच विभागात खेळत असतो. विनीत काय जबरदस्त टीडीपीएल मध्ये पण बॅटिंग केली होती. आता 10 का दम दाखवतो मैदानावर. अजूनही धावा आहेत. इथून 25 चेंडू बाकी आहेत. अजूनही विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावा म्हणजे समीकरण सोपं झालंय पण अजूनही मॅच जिंकली नाहीये. चौथा हिरवा एकविरा मानकोली संघाने. सूरजचा हा चेंडू. चांगला चेंडू. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय बघा. होरफिश होता कदाचित विनीत दाखवतोय डगआउट मध्ये हात. काय घाबरू नका. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं 2 प्रमुख गोलंदाजाचे षटक संपल्यात. त्याचा येणारे 12 चेंडू आणि धावा हव्यात. आपण पहिले अजूनही 25. यस डीजे. चला करावे आणि सुरईचे कॅप्टन टॉस साठी या. सुरईचं गाव म्हणतात आमचे मित्र संदेश पाटील यांची बियर शॉपी.
चला कॅप्टन या लवकर, निशान पाटील. 12 चेंडू 25 ची गरज आहे. मॅच संपली नाही. आता इथून विनीतला स्ट्राईक जास्तीत जास्त देणं फार गरजेचं आहे. साकेला बॅटर आपण पाहू शकता सौरभ भोईर. तकदीर सारखा अनुभवी खेळाडू अजून येणं बाकी आहे. अजय आम्हाला मॅच आठवतोय शिरडूनच्या मैदानात काय बॅटिंग केली होती तकदीरने, देशपालने. गोलंदाजी मार्कवर येतोय भावाले 20 संघाच्या माध्यमातून. महादेव गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. योगेश भालेकरला गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सौरभ भोईरला आपण पाहू शकता. विनीत आता स्ट्राईकला कधी येतो पाहायचंय. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह उडवलाय चेंडू हवेमध्ये. यावेळेला काही गरज नव्हती. ओव्हर पिच चेंडू ताकद लावणं फार गरजेचं होतं. विनीत तेच सांगतात की लॉफ्टेड शॉट का खेळले तुम्ही. महाराज तो फुल शॉट खेळत होता. यावेळेला बॅटर बाद. समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 25 ची गरज आहे. विकेट्स गेल्यात आपण पाहू शकता. यावेळेला 2 गडी बाद झालेत आणि भावाले 20 संघाचे गडी बाद झाले तब्बल. कोणी टॉस जिंकलाय करावे संघ निर्णय कळवा आपला. मानकोली संघाने टॉस जिंकला म्हणजे आपण बघितलं तर दोन्ही संघाचे विकेट समान आहे. फक्त टॉस जिंकला तो आपण बघितलं तर मानकोली संघाने नवीन बॅटर येतोय ऋतिक माळी येतोय. एक ऋतिक पाटील देखील आपण याच विभागातला पाहिला. आता ऋतिक माळी आलाय. आता इथून 11 चेंडू 25 ची गरज आहे. विनीतने बघितलं तर सांगितलं की अशा प्रकारचा शॉट्स का खेळला. विनीत माळीला माहिती आहे खेळायचं तर फुल ताकदीने शॉट्स खेळा. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याने खूप चांगला झेल घेतला. मॅच संपली नाहीये. 2 बॅटर आता विनीत माळी काहीतरी बातचीत करतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता स्ट्रॉंग मॅन ऋतिकला आपण पाहू शकता ऋतिक माळी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला योगेश. ओ आल्या पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला खूप लांब. षटकार. धावा. मला वाटतं तकदीर सर्वांना सेट करूनच पाठवते. जा आणि मारा किंवा मारा. तकदीर सिनियर खेळाडू थांबले आहेत. 45 झाले. चेंडू लाईन पावी लागणारे पंच दंडित करताय. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 46. 10 चेंडू आणि 18 ची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. खरं विनीत माळी सारखा स्फोटक फलक अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता ऋतिकला आपण पाहू शकता. ऋतिक देखील चांगली बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू बॅटर चेंज पेस होता यावेळेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू बाकी अजूनही आपण विचार केला तर 9 चेंडू 18 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण भावाले संघ प्रयत्न करतोय. तर त्यांना माहिती ते विकेट जर मिळाली एकाच तर मॅच मध्ये कमबॅक होईल. योगेश ओ पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. शरीराचा वेध घेतला या चेंडूने. एकदा ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल कर त्यामुळे पाहू शकता 47 धावा लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. योगेशला आपण पाहू शकता. आता येणारे 8 चेंडू आणि धावा हव्यात 17. 8-17. विनीत आता या 2 चेंडूवरती काय करतो पाहायचंय. खरं हितेचं 2 एका मोठा फटका आला किंवा विनीतची विकेट मिळाली तर मॅच मध्ये वापसी होईल. भावाले 20 संघाचं पुणे गोलंदाजी मार्क योगेश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. वाकलनगाव एनकडून साकला विनीत. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. अपील केलं जातं इथे. बॅट गुड डिसिजन सचिन. 48 धावा 16 ची गरज आहे. 7 चेंडू 16
16 धावा, 7 चेंडू, 7 चेंडू 16 धावा. ऋतिक आता काय करतो पाहायचंय. एक षटकार आला पण त्यानंतर मोठे फटके आले नाहीयेत. 48 झाले आहेत, 16 पाहिजेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, इथे क्लीन बोल्ड होत आहेत. बॅटर बाद. वैती पण आता इथे स्ट्राईक येते विनीतकडे. नाही, विनीत आता काय करतो पाहिजे, कारण ताकद गुणवत्ता प्रचंड आहे. या खेळाडूंनी स्वतःचं नाव ना इम्प्रूव्ह केलंय, स्वतःचं नाव मोठं केलं आपल्या कामगिरीने. ज्याप्रमाणे केतन मात्र याच गावचा आपण तर 40 बाईक, 39 बाईक आणि 4 व्हीलर बघितलं तर 6 4 व्हीलर. कुठल्या पाड्यात मला वाटतं तेवढ्या गाड्या असतील. छोट्या गावात पाडा असेल तर हरकत नाही, काही नाही. आपल्या समाजाचा जो खेळाडू आहे त्यामुळे आपल्याला जितीन देखील त्याचा अभिमान आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अंतिम षटक गणवले भावाले 20 संघाच्या माध्यमातून. सुजित आलाय स्ट्रायकेला, आपण पाहू शकता यावेळेला विनीत. कारण का अजूनही इथून 16 धावांची गरज आहे, मॅच संपली नाहीये. विनीत माळी असा बॅटरना काही करू शकतोय. भावाले संघाला माहिती आहे विनीत आहे तोपर्यंत आशा असणार आहेत विपक्षी संघाला. भावाले संघाला माहिती आहे इथून विनीतचा विकेट गेला तर मॅच मध्ये आपण कमबॅक करू. मनकोली संघाचे पाठीराखे समर्थक मात्र आता थोडंसं विचार करत असतील की विनीतच्या बॅटमधून मोठे फटके येऊ दे. षटकारांच्या भाषेत म्हणाल झालं तर 2 षटकार 1 चौकार. चौकारांच्या भाषेत म्हणाल तर 4 चौकार मारावे लागतील. विनीत माळी स्ट्रायकेनला आहे, गोलंदाजी मार्कवर येतोय अंतिम षटक घेऊन. सुजित येतोय बालेगाव एन कडून. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्कोअर लागला डीप मध्ये, डीप मिड विकेट. लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण. पहिला चेंडू लेफ्ट केलाय. धावस संख्या 1 ने पुढे सकते. आता समीकरण बदलतंय. येणारे आपण बघितले तर चेंडू बाकी 6, 15ची गरज आहे. सुजित गोलंदाजी मार्कवर. तुम्ही उडवला, यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकांनी खूप चांगला प्रयत्न केले आहेत. 2 धावा इथून मिळत आहेत. धावसंख्या हा फलकार्थी 51. 5 चेंडू 13ची गरज आहे. सुजित आलाय. पाच चेंडू आणि धावा हव्यात आपण म्हणतो 13. सुजित गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो बालेगाव एनकडून. स्ट्रायकर विनीत. हो, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. खाली राहिला पडल्यानंतर जी हाईट पाहिजे ती मिळत नाहीये. 4 चेंडू 13. कानी मेटवीस ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉइंट. एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण 30 सर्कल मध्ये आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण आहे. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. सुजित विनीत. ओ उडवलाय, फुलटॉस आहे. टायमिंग झालाय का? हो, मस्तक पे दस्तक. हा येतोय मच नीडेड षटकार. रखना डोले आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 40 धावांचं योगदान देतोय. पण विनीतचा आता 40 धावा त्या महत्वाच्या नाही आहेत. त्याला आता इथून 7 धावा करायच्या आहेत. चेंडू बाकेत 3 चेंडू 7ची गरज आहे. एवढा लेट जर समीकरण असलं ना, माझ्या बाजूला दशरथ पाटील असले तर मला लवकर घरी जायला लावतील ते. येणारे 3 चेंडू 7ची गरज आहे. फटाफट कॅल्क्युलेशन सांगा ना तुम्ही, किती पाहिजेत किती चेंडू मध्ये. मॅच फार महत्वाची चालली आहे. 3 चेंडू 7ची गरज आहे. भावाले बी पक्ष आपण तर
मानकोलीमध्ये सुजितचा हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. क्षेत्रक्षेत्रात थोडंसं बदल केला जात आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पाठवलं आहे. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षण तैनात केलं आता. सुजित तो विनीत ओ उडवलाय. ओव्हर पिच मिळालाय. खूप लांब, खूप लचक, लांब लचक षटकार. मॅच काय जबरदस्त बघायला मिळते बघा. स्कोर लेवल टॉस विन कोण आहे? मानकोली टॉस विन आहे. म्हणजे आता येणारे चेंडू बाकी 2 धावा हव्यात 1. काय जबरदस्त बॅटिंग करतो. 46 धावांची ताबडतोब विनिंग बघायला मिळाले. आक्रमक बॅटिंग केली विनीत माळी. काय सांगतोय 1 मिनिट. बॅटिंग करा त्यामुळे 1 धाव करावीच लागणार विनीत. नाही गुड लेखक थोडंसं आम्हाला सहकार्य करा. मॅच फार महत्वाची आहे ना. सुजित तो विनीत ओ बॅकफुट गेलाय. विनीतने मारलाय 50 धावा. विनीतची जरा बॅट दाखवायचे. वेल प्लेड विनीत. काय जबरदस्त बॅटिंग केली. बॅटिंग आवडण्याचं विनीतसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. जोपर्यंत विनीत डगआउट मध्ये येत नाही तोपर्यंत टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. एक पात्री अभिनय काय असतं दाखवून दिलंय. जतीन वाई देखील थोडंसं टेन्शन मध्ये होते ना, पण आता रिलॅक्स झालेत. नाही कुशल आणि मयंक वाटतं काहीतरी चेंडू घेऊन हातात काहीतरी करतात वाटतं आता. नाही आता ते प्रॅक्टिस काय करतील, काय करतील. शांत बसलेले आता झोपी गेलेले जागा झालेत. वेल प्लेड विनीत. यायचा विनीत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनोद देखील त्यांचा देखील रुपेश या स्वागत आहे आपलं. जबरदस्त खेळाडू. विनोद देखील आता 40 मध्ये गेले आहेत. सुरेश